नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण आर्थिक घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। आर्थिक घडामोडींच्या अभ्यासामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी त्यांचा आपण अभ्यास करून पुढे जाणार आहोत। आज आपण सुरुवातीला थेअरीचा अभ्यास करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करूयात। आपण लगेच आपल्या विषयाला आज सुरुवात करतोय। आजचा आपला पहिला पॉईंट कुठला आहे पहा। आजचा आपला पहिला पॉईंट आहे महारत्न दर्जा प्राप्त झालाय। कोणत्या उपक्रमाला महारत्न दर्जा प्राप्त झालाय? सार्वजनिक उपक्रम आहे, ऑइल इंडिया लिमिटेड असं त्याचं नाव आहे। मग या ठिकाणी पहा, ऑइल इंडियाला कोणता दर्जा प्राप्त झालाय? तर महारत्न दर्जा प्राप्त झालाय। सुरुवातीलाच आपण म्हटलं सार्वजनिक उपक्रम आहे आणि मग 2023 मध्ये याला महारत्न दर्जा प्राप्त झालाय। याच्या अगोदर याला नवरत्न दर्जा होता। 2023 मध्ये ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्न दर्जा प्राप्त झाला, म्हणून आता महारत्न दर्जा प्राप्त करणारी ऑइल इंडिया लिमिटेड ही कितवी कंपनी ठरली आहे? 13वी कंपनी ठरलेली आहे। तर अशा प्रकारे ऑइल इंडियाला महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। लक्षात आलं? आता याच्यातले काही मुद्दे आपण पाहूया। महारत्न दर्जामध्ये आता 2024 चालू आहे, आपण जो विचार करतोय 2023 मध्ये 13 कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त झाला होता। आत्ताचा जो विचार केला सध्याचा आजच्या लेक्चरचा, तर 2024 मध्ये 14 कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त आहे। म्हणजे आपल्याला विचार फक्त 2023 पर्यंतचा करायचा आहे। काही जणांनी 2024चं वाचलेलं असेल की 14 कंपन्या, पण आपल्याला जे परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत 5 जानेवारीच्या, ते 2023 मधले प्रश्न येतील असं आपण अपेक्षित धरून चाललं आहे। तर हे दोन्ही तुम्हाला माहिती हवं की 2023 पर्यंत किती कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त होता? 13 कंपन्यांना। आणि आत्ता 2024 मध्ये किती कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त आहे? तर 14 कंपन्यांना महारत्न दर्जा प्राप्त आहे। तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा इतर महारत्न दर्जा सार्वजनिक उपक्रम आपण कशाला म्हणतो? तर केंद्र सरकारचे किंवा इतर CPSE चा थेट हिस्सा 51% किंवा त्याहून अधिक असलेले ज्या कंपनी असतात त्यांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, म्हणजे सरकारचा वाटा त्या कंपनीमध्ये किती असेल तर त्याला सार्वजनिक उपक्रम असं म्हटलं जातं। तर सरकारचा वाटा त्या कंपनीमध्ये 51% असला पाहिजे, तर त्या उपक्रमाला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असं म्हटलं जातं। सेंट्रल पब्लिक सेक्टर्स एंटरप्राइजेस, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असं म्हटलं जातं। म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला हा दर्जा प्राप्त झाला असं आपण म्हटलं। तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे काय हे पण तुमच्या लक्षामध्ये आलं की त्या कंपनीमध्ये सरकारचा वाटा 51% पेक्षा जास्त असला पाहिजे, 51% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे। हे एवढं लक्षामध्ये ठेवायचं। म्हणजे आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2023 मध्ये कोणत्या सार्वजनिक उपक्रमाला महारत्नाचा दर्जा प्राप्त झाला आहे? ऑइल इंडिया लिमिटेडला प्राप्त झाला आहे। महारत्न दर्जा प्राप्त झाल्यामुळं आता महारत्न दर्जा प्राप्त असणाऱ्या कंपन्यांची संख्या 2023 मध्ये किती झालेली आहे? तर 13 झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। चला आपण पुढे जाऊयात। आता या गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये दिलेल्या आहेत, आवश्यक निकष वगैरे काय असतात ते तुम्हाला सहजपणे वाचता येतील। आपण जे महत्त्वाचं आहे त्याचा विचार करूयात। आता आपण आणखी थोडंसं क्लॅरिटीकडे येऊयात की 2023 मध्ये कंपन्यांची रचना कशी आहे आणि 2024 मध्ये कंपन्यांची रचना कशी आहे। 23 मध्ये कशी होती? 23 मध्ये 13 महारत्न कंपन्या होत्या, 16 नवरत्न कंपन्या होत्या, 57 मिनिरत्न 1 कंपन्या होत्या, 11 मिनिरत्न 2 कंपन्या होत्या। म्हणजे हे स्टेटस आहे 2023 मधलं की कोणकोणत्या कंपन्यांना कोणकोणता दर्जा होता। आणि 2024 मधला जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 14 महारत्न कंपन्या आहेत, इथे 13, इथे 14। 23 मध्ये 16 नवरत्न कंपन्या होत्या, 24 मध्ये 24 नवरत्न कंपन्या आहेत। 23 मध्ये मिनिरत्न 1 कंपन्या 57 होत्या, इथे 24 मध्ये मिनिरत्न 1 कंपन्यांची संख्या 51 म्हणजे कमी झालेली आहे। इथे मिनिरत्न 2 कंपन्या 2023 मध्ये 11 होत्या आणि आता 2024 मध्ये मिनिरत्न 2 कंपन्या 11 आहेत। म्हणजे तुमच्या आता याच्यामध्ये क्लॅरिटी येईल की 23 आणि 24 ची तुलना दोन्हींची केली। आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? 2023 मधलं लक्षामध्ये ठेवायचं की 2023 मध्ये
कंपन्यांचा दर्जा काय होता? 13 महारत्न, 16 नवरत्न, 57 मिनिरत्न 1 कंपनी, 11 मिनिरत्न 2 कंपन्या. मग याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली तुम्हाला 2024 मध्ये दिसते. पुढे जाऊयात आपण. आता संभाव्य प्रश्न, खालीलपैकी कोणती कंपनी 13वी महारत्न कंपनी ठरली आहे? 2023 मध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावे लागेल की खालीलपैकी कोणती कंपनी 13वी महारत्न कंपनी ठरलेली आहे? स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. कोणती कंपनी आपल्या लक्षात येत आहे? ऑइल इंडिया लिमिटेड. तसंच आणखी एक पाहूयात. आपण म्हटलं होतं 2024 मध्ये 14 महारत्न कंपन्या झाल्यात. हा पण प्रश्न आपण अपेक्षित धरूयात. खालीलपैकी कोणती कंपनी 14वी महारत्न कंपनी ठरलेली? 13वी कोणती? ऑइल इंडिया लिमिटेड. 14वी कोणती? ऑप्शन्स पाहूया. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही 2024 मध्ये 14वी महारत्न कंपनी ठरलेली. लक्षात आलं? 2023 मध्ये 13वी महारत्न कंपनी होती ऑइल इंडिया लिमिटेड आणि आता 14वी महारत्न कंपनी आपलं जे वर्ष आहे 2024चं, या वर्षामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही 14वी महारत्न कंपनी ठरलेली. लक्षात आलं? 23 मध्ये कोणती आणि 24 मध्ये कोणती. ठीक आहे, हे झाल्या महारत्न कंपन्यांचा दर्जा. आता पहा, 5 कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा मिळाला आहे. मग त्या 5 कंपन्या कोणत्या हे आपल्याला सुरुवातीला महारत्नाचा विचार केला. 2023 मध्ये एका कंपनीला महारत्नाचा मिळाला आहे आणि 2024 मध्ये एका कंपनीला मिळाला आहे. 2023 ला आपण पाहिलं ऑइल इंडिया लिमिटेडला मिळाला आहे आणि 2024 मध्ये आपण पाहिलं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला. आता आपण नवरत्न कंपन्यांचा दर्जा 5 कंपन्यांना मिळाला हे लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला आपण लक्षात काय ठेवलं? नवरत्न कंपन्यांचा दर्जा मिळाला. दर्जा मिळणाऱ्या कंपन्यांची संख्या किती? 5. ठीक आहे, आता आपण विचारायला सुरुवात करूयात. कोणकोणत्या आहेत पहा. ONG विदेश लिमिटेड OVL, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स RCF, रेल्वे विकास निगम लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड इरकॉन, रिट्स लिमिटेड. याचाही लॉंग फॉर्म मी तुम्हाला पुढे सांगेल. तर अशा प्रकारे या कंपनी. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारतील? सुरुवातीला या 5 कंपन्यांमध्ये 2023 मध्ये ज्या कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा प्राप्त झाला त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचा समावेश होत नाही असं विचारतील. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर या 5ही कंपनी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ONG विदेश लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, रेल्वे विकास निगम लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, रिट्स लिमिटेड. आता नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्यांची संख्या किती झाली? 2023 मध्ये 16 झाली. 16वी नवरत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी कोणती ठरली आहे? इरकॉन ठरली आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? याच्यावरती प्रश्न कसे येतील त्याचा पण आपण विचार करूयात. पण सुरुवातीला 5 कंपन्यांना, सार्वजनिक क्षेत्रातल्या पब्लिक सेक्टर्समधल्या 5 कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा मिळाला. या नवरत्न कंपन्या 15वी आणि 16वी कोणती? आणि 2023 मध्ये 5 कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा प्राप्त झाला. यामुळं नवरत्न कंपन्यांची संख्या किती झालेली आहे? 16 झाली. हे पण तुम्हाला विधानामध्ये विचारलं तर विचारतील की नवरत्न कंपन्यांची संख्या 2023 मध्ये 16 झालेली आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे 16 झाली आहे. 15 लिहिलं तर चुकीचं. 15वी कोणती आहे? रिट्स. 16वी 15वी इरकॉन आहे आणि 16वी रिट्स ही कंपनी ठरलेली. ही 16वी आणि ही 15वी. म्हणजे हा क्रम आहे 12, 13, 14, 15, 16. 15, 16वी आपण लक्षात ठेवली. 16वी रिट्स लिमिटेड आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे 5 कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा मिळतोय. आता या कशाशी संबंधित आहेत हे आपण थोडक्यात अभ्यासूयात. OVL ONGC विदेश लिमिटेड कशाशी संबंधित आहे? भारतातील दुसरी सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी आहे ONGC विदेश लिमिटेड.
कशाची? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची. तशा प्रकारे OVLचं वैशिष्ट्य आहे. आता कसं लक्षात ठेवायच्या 5 कंपन्या? एक लक्षात ठेवा, एक पेट्रोलियम कंपनी आहे. पेट्रोलियम कंपनी कोणती हे स्वतःला विचारा. OVL, ONGC विदेश लिमिटेड, एक पेट्रोलियम कंपनी लक्षात राहील. दुसरी RCF, एक कंपनी कशाशी संबंधित आहे? खतांशी संबंधित आहे. एक आहे पेट्रोलियमशी संबंधित, एक आहे खताशी संबंधित. खताशी कोणती आहे? RCF, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. तशा प्रकारे ही दुसरी कंपनी. तिसरी कंपनी कशाशी संबंधित आहे? रेल्वेशी संबंधित आहे, रेल्वे विकास निगम लिमिटेड. त्यानंतर चौथी कंपनी कशाशी संबंधित आहे? रेल्वेशी संबंधित आहे, रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस, रिट्स. आणि पाचवी कंपनी इरकॉन कशाशी संबंधित आहे? इंडियन रेल्वेशी संबंधित आहे. म्हणजे एक कंपनी पेट्रोलियमशी संबंधित आहे, एक कंपनी खताशी संबंधित आहे, RCF तिचं नाव आहे, आणि 3 कंपन्या आहेत त्या रेल्वेशी संबंधित आहेत. रिट्स आहे, त्यानंतर इरकॉन आहे, आणि या ठिकाणी आपण अभ्यासलेली RVNL आहे. लक्षात राहील. आता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 5 कंपन्यांकडे येऊयात. पेट्रोलियम, तेल आणि नैसर्गिक वायूशी संबंधित एक कंपनी आहे, ONGC विदेश लिमिटेड. दुसरी विचारा, खताशी संबंधित एक कंपनी आहे, कोणती आहे? RCF, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. उरलेल्या 3ही कंपन्या रेल्वेशी संबंधित आहेत. कुठली? RVNL, इरकॉन, रिट्स. एवढंच लक्षात ठेवा. RVNL, इरकॉन, रिट्स या 3 कंपन्या रेल्वे क्षेत्राशी संबंधित आहेत. आता लक्षात राहील का? पुढे जाऊयात. 5 कंपन्या आपल्या लक्षात राहतील. त्याच्यानंतर पहा, 1997 पासून हा नवरत्न दर्जा दिला जातो. एक माहिती तुमच्यासाठी, संभाव्य प्रश्न आपण अभ्यासूयात. सार्वजनिक उपक्रम विभागानं 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला नवरत्न दर्जा बहाल केलेला नाही? आता स्वतः आठवा. एक कंपनी पेट्रोलियमशी संबंधित, तेल आणि नैसर्गिक वायू, कोणती होती? ONGC विदेश लिमिटेड, OVL आहे का? ऑप्शन आहे. दुसरी कंपनी खताशी संबंधित होती, जिला आपण RCF असं म्हटलेलं होतं, आहे का? आहे. 3 कंपन्या रेल्वेशी संबंधित होत्या, इरकॉन, रिट्स आणि RVNL आहेत का? पहा, RVNL, इरकॉन, रिट्स. म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाही आहे. आपलं उत्तर कोणतं असणार आहे? या ठिकाणी पहा, कोणती नाही, तर सोलर एनर्जी. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या 5 कंपन्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे हे तुमच्या माझ्या लक्षात आलं. आता तुम्हाला प्रश्न हे सोडवतात. हे हा जो ऑप्शन दिसतो की नाही 6वा, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, याला 2024 मध्ये दर्जा प्राप्त झाला आहे नवरत्नाचा, म्हणजे आत्ता. पण 2023 मध्ये याला हा दर्जा प्राप्त नव्हता, हे तुमच्या लक्षात राहील. लक्षात राहिलं? तशा प्रकारे हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. हे पहा, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, आता याला मिनीरत्न दर्जा प्राप्त झाला आहे. कोणता? आत्ता आपण पाहिलेलं सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 2023 मध्ये. मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा प्रदान केला गेलेले 2023 मधली कंपनी कोणती? 10 एप्रिल 2023 ला मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा प्रदान झाला आहे. आत्ता जे आपण ऑप्शन पाहिलं 6वा, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला, आणि यालाच 2024 मध्ये पुन्हा नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. पण या ठिकाणी आपण 2023चा विचार करतोय. आता विचार करा, 2023 मध्ये कोणत्या कंपनीला महारत्न दर्जा प्राप्त झाला होता? ऑइल इंडिया लिमिटेड. 2023 मध्ये कोणत्या 5 कंपन्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला होता? आपण एक कंपनी कशाशी संबंधित म्हटलेलं होतं? 3 कंपन्या रेल्वेशी संबंधित आहे, एक कंपनी पेट्रोलियम गॅसशी संबंधित आहे, तेल आणि नैसर्गिक वायूशी संबंधित ONGC ही कंपनी आपण म्हटलं, OVL, ONGC विदेश लिमिटेड. एक खताशी संबंधित कंपनी RCF, राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स लिमिटेड. तिसरी बाकीच्या उरलेल्या इरकॉन, रिट्स एक आहे, आणि RVNL एक आहे. आपल्या हे अशा प्रकारे आपण लक्षात ठेवलं आहे. आता विचार करा, 2023 मध्ये कोणत्या कंपनीला मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा प्राप्त झालेला आहे? सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 10 एप्रिल 2023 रोजी मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. आता पहा, याच्यामध्ये 2 गोष्टी, अजून 2 प्रश्न तयार होतात.
आणि ते प्रश्न तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. हे पहा, तुम्हाला असं विचारलं की सौर ऊर्जा क्षेत्राला समर्पित असणारी एकमेव केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणता आहे? सौर ऊर्जा क्षेत्राला समर्पित असणारा एकमेव केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम खालीलपैकी कोणता आहे? सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आता आणखी एक प्रश्न, सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाची प्राथमिक अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेस ओळखता येईल? सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर या ठिकाणी सुद्धा हे दोन्ही प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये आपण म्हटलं की सौर ऊर्जाला समर्पित असणारी देशातील एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कोणता आहे? सोलर एनर्जीचा. आणि सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाची प्राथमिक अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेस ओळखता येतं? तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. लक्षात आलं? तर असाही या दोन विधानांचा विचार करायचा, म्हणजे कुठेही कधीही कशीही विचारली तर तुम्हाला त्याचं उत्तर शोधता येईल. पुढे प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या उपक्रमाला 10 एप्रिल 2023 रोजी मिनीरत्न दर्जा प्राप्त झाला? मिनीरत्न दर्जा. भारतीय विमानतळ प्राधिकरण, अँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. लक्षात आलं? सगळ्या कंपन्या लक्षात राहिल्या का? रिव्हिजन करा. सुरुवातीला आपण म्हटलं महारत्न दर्जा एका कंपनीला प्राप्त झाला आहे, ऑइल इंडिया लिमिटेडला. नवरत्न दर्जा 5 कंपन्यांना प्राप्त झाला आहे. पेट्रोलियमशी संबंधित, तेल आणि नैसर्गिक वायूशी संबंधित एक कंपनी OVL ONGC विदेश लिमिटेड आहे. एक खताशी संबंधित कंपनी आहे, त्याला आपण RCF राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स लिमिटेड असं म्हटलं. त्याच्यानंतर उरलेल्या 3 कंपन्या रेल्वेशी आहेत, इरकॉन, रेट्स आणि RVNL रेल्वे विकास निगम लिमिटेड. या 3 कंपन्या, त्या 5 झाल्या. आणि शेवटी आपण विचार केला की खालीलपैकी कोणत्या उपक्रमाला मिनी रत्न दर्जा 1 प्राप्त झाला आहे? तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. मग याच्यावर प्रश्न आला की तुम्हाला सोडवता येईल. लक्षात आलं? पुढे जाऊया. हां, स्पष्टीकरण पहा. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2023 मध्ये मिनी रत्न 1 दर्जा प्राप्त झाला होता. याच उपक्रमाला पुढे जाऊन 2024 मध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. 24च्या दृष्टिकोनातून पण तुमचा इथेच अभ्यास होईल. लक्षात आलं? स्पेशली 23चा आपण विचार केला आणि 24ची थोडक्यात माहिती सांगितली. पुढच्या मुद्द्याकडे, आपल्या पॉईंटकडचा महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र राज्याचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण आहे. या धोरणाला मंजुरी मिळाली. आपण याच्या अगोदर भारताचं परकीय व्यापार धोरण 2023 अभ्यासलं. त्यातलं एक उद्दिष्ट आपण अभ्यासलं, $2 ट्रिलियन आपल्याला निर्यातीचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. महाराष्ट्रालाही कुठंतरी असं वाटलं की त्या 2 ट्रिलियन जे भारताने उद्दिष्ट ठेवलं निर्यातीचं, त्या उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा काहीतरी वाटा असला पाहिजे. आणि महाराष्ट्राचा वाटा जास्तीत जास्त कसा ठेवता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी प्राप्त झाली. सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं की अशा प्रकारच्या निर्यात धोरणाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी का दिली आहे? तर यासाठी दिली आहे, ज्यावेळी आपण सुरुवातीला विचार केला भारतानं जर एवढं लक्ष ठेवलं $2 ट्रिलियन तर त्या उद्दिष्टामध्ये महाराष्ट्राचा वाटा जास्तीत जास्त कसा ठेवता येईल याचा विचार करून महाराष्ट्रानं सुद्धा आपलं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलेलं आहे. मग ते पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण कोणतं आहे त्याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला आपण म्हटलं महाराष्ट्र राज्याचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण आहे. कधी जाहीर झालं, मंजुरी कधी प्राप्त झाली? 8 नोव्हेंबर 2023ला मंजुरी प्राप्त झाली. ठीक आहे. धोरणाचे उद्दिष्ट काय करायचं हे ठरवलं आहे. साहजिकच आहे, अभ्यास करताना नेमकं ते ध्येय कसं गाठायचं यासाठी काही उद्दिष्ट ठरवावी लागते. आत्ता माझी परिस्थिती काय आहे आणि पुढे माझी परिस्थिती सुधारण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, किती वेळेमध्ये आपण तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी टाइम टेबल कसं असलं पाहिजे, तसं यांनी सुद्धा ठरवलं. यांनी काय ठरवलं पहा, सध्या आपली निर्यात किती आहे राज्याची असा विचार केला महाराष्ट्राचा. मग लक्षात आलं $72 अब्ज ही आपली निर्यात आहे. मग ती किती वाढवू शकतो आपण याच्यावरती विचार झाला. $72 अब्ज वरून ती $150 अब्ज पर्यंत वाढवलं आहे.
वाढवायचं आहे आपल्याला, उद्दिष्ट काय, राज्याची निर्यात वाढवायची, कितीवरून किती वाढवायची हे अगोदर लक्षात ठेवा. आपण म्हणतोय 72 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायची. ठीक आहे, म्हणजे दुपटीहून अधिक. आपल्याला असं विचारणार नाही 72 अब्ज डॉलर्सवरून किती वाढवायची, 150 अब्ज डॉलर्स. आपल्याला विचारतील सध्या राज्याच्या निर्यातीमध्ये, सध्या असणाऱ्या राज्याच्या निर्यातीमध्ये दुपटीहून जास्त वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. दुपटीहून जास्त आहे का? 72 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्स ठेवायचे आहे, दुपटीपेक्षा जास्त आहे. मग डायरेक्ट आपल्याला असं विधान देतील. मग आपल्याला हे माहिती पाहिजे दुपटीपेक्षा जास्त आहे. तशा प्रकारे राज्याची निर्यात वाढवायची, किती वाढवायची हे आपल्या लक्षात आलं. सध्या 72 अब्ज डॉलर्स आहेत, ते 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायची. ठीक आहे, हे एक उद्दिष्ट आपल्या लक्षात आलं की बाबा एवढं ठरवलं. आणखी काय ठरवलं? ठीक आहे, हे करायचं आहे ना, तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला उत्कृष्ट निर्यातीभिमुख सुविधा देता आल्या पाहिजेत. मग त्यासाठी निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आपल्याला विकसित करावे लागतील. हा ठीक आहे, ह्या एवढी निर्यात आपल्याला वाढवायची आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करावे लागणार आहेत. किती करावे लागतील याचा पण विचार करावा लागेल. 30. दुसरं उद्दिष्ट, पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं? एवढी निर्यात जर वाढवायची आहे तर काय करायचं? 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करायचे. किती करायचे? 30. ठीक आहे, अजून 2030 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? देशाने ठरवलं, आपण सुरुवातीलाच म्हटलं, $2 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टामध्ये आपल्या राज्याचा वाटा किती असला पाहिजे? तर 22% सहभाग साध्य करायचा. ही उद्दिष्ट ठरवली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाची उद्दिष्ट कोणती आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. सोपं आहे, निर्यात वाढवायची. आपण स्वतःला म्हणायचं निर्यात वाढवायची. पुन्हा विचारायचं किती वाढवायची? 72 अब्ज डॉलरवरून 150 अब्ज डॉलर्स वाढवायची. ठीक आहे, मग स्वतःला विचारायचं काय करावं लागेल? निर्यातीभिमुख विकास सुविधा द्याव्या लागतील. मग विकास प्रकल्प तयार करावे लागतील. किती करावे लागतील? 30 करायचे. ठीक आहे, दुसरं उद्दिष्ट ठरलं, हे करायचं. पहिलं साध्य करायचं आहे, दुसऱ्यांदा निर्यातभिमुख विकास सुविधा प्रकल्प तयार करावे लागतील. आणि मग ते किती करावे लागतील? 30 करावे लागतील. पुन्हा 2030 पर्यंत देशाने ठरवलं आहे की $2 ट्रिलियन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्या $2 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टामध्ये आपला वाटा किती असला पाहिजे हे ठरवलं. मग लक्षात आलं की आपला वाटा 22% असला पाहिजे. तशा प्रकारे ही उद्दिष्ट ठेवलेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. प्रमुख वैशिष्ट्य. हां, धोरणाचा कालावधी पण विचारला जाऊ शकतो. कालावधी किती आहे? 2027-28 पर्यंतचा कालावधी आहे. तरतूद किती करण्यात आलेली आहे? 4,250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर यामुळं कोणत्या उद्योगांना फायदा होईल? यामुळं 5,000 MSMEs म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योग घटकांना ह्याचा लाभ होणार आहे. आपल्याला कालावधी समजला, कालावधी लक्षात आलं, 27-28 पर्यंतचा आहे. याच्यामुळे कोणाला लाभ होणार आहे हे पण आपल्याला लक्षात आलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना लाभ होईल. सूक्ष्म लघु मध्यम आणि मोठे उद्योग ह्या सगळ्यांनाच लाभ होणार आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. किती होतील? 40,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आणि राज्याच्या निर्यातीमध्ये सध्याच्या 7% वरून 14% एवढी वाढ होण्यास मदत होणार आहे. ही आहेत प्रमुख वैशिष्ट्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाची. थोडीशी नजर टेका. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, थोडंसं चिंतन करा. कालावधी किती? 27-28. किती तरतूद? 4,250 कोटींची तरतूद. कोणाला लाभ होईल? 5,000 सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योगांना लाभ होणार आहे. किती रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील? 40,000 रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील. त्याच्यानंतर राज्याची निर्यात जी सध्या 7% आहे त्याच्यावरून त्या निर्यातीमध्ये किती वाढ होऊ शकेल? 7% वरून 14% होऊ शकेल. अशा प्रकारे या राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य, ही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. मग अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या निर्यातीतील वाटा किती? पहा, 19-20 मध्ये आपण अव्वल होतो देशामध्ये. 20.71% आपला निर्यातीतील वाटा होता देशाच्या एकूण निर्यातीमध्ये.
20-21 मध्ये हा वाटा थोडासा कमी झालेला दिसतो 20.1%, आणि 21-22 मध्ये 17.33%. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्यावरती अनालिसिस कसं करतील पहा, की गेल्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा निर्यातीतील वाटा सातत्याने कमी होत आहे. होतो ना, दिसतोय का? कसं विचारतात पहा. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण निर्यातीतील वाटा सातत्याने कमी होत आहे. आपण याच्यावर निष्कर्ष काढायचा. 19-20 मध्ये 20.71 होता, 20-21 मध्ये 20.1 झाला, 21-22 मध्ये 17.33% झाला, म्हणजे कमी होतं. म्हणजे आपल्या लक्षात येईल गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने कमी होतं. विधान लक्षात राहील. पुढे जाऊयात. आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण आहे त्याच्यावरती काय प्रश्न आहेत त्याचा आपण विचार करूयात. पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणानुसार राज्याची निर्यात 72 अब्ज डॉलर्सवरून ती किती अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं 72, दुपटीपेक्षा जास्त असं म्हटलं होतं. 100 अब्ज डॉलर्स, 150 अब्ज डॉलर, 180 अब्ज डॉलर, 200 अब्ज डॉलर. 72 अब्ज डॉलर्सवरून ती किती अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे? किती? 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे, आणि हे सहजपणे तुम्ही ओळखलंही असेल. दुसरा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणानुसार पुढील 5 वर्षांमध्ये किती निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित केले जाणार आहेत? मी तुम्हाला सांगितलं की हे 72 अब्ज डॉलरवरून 150 अब्ज डॉलरपर्यंत निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं. त्यासाठी काय करावं लागेल? निर्यातीभिमुख सुविधा द्याव्या लागतील. सुविधा द्याव्या लागतील का? निर्यात करण्यासाठी जी उत्पादनं तयार झाली ती उत्पादनं पोहोचवता आली पाहिजेत बाजारपेठेपर्यंत. शिवाय जगाची बाजारपेठ माहिती करून दिली पाहिजे. अशा प्रकारे निर्यातीभिमुख विकास सुविधा उभ्या कराव्या लागतील. त्यासाठी विकास प्रकल्प उभे करावे लागतील. किती करावे लागतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑप्शन पहा. 30, 20, 25, 40. तुम्ही उत्तर नक्की ओळखलेलं असणार आहे. 30 पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. लक्षात आलं. पुढे जाऊयात. प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणानुसार 2030 पर्यंत देशाच्या $2 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा किती टक्के सहभाग साध्य करायचा आहे? 25%, 22%, 20%, 30%. आपण म्हटलं सुरुवातीलाच आपण विचार केला की महाराष्ट्र राज्याने विचार केला की अरे देश एक ध्येय आखतोय. $2 ट्रिलियन आपल्याला निर्यातीचं देशाने ध्येय ठेवलं. त्या $2 ट्रिलियन मध्ये आपला वाटा जास्तीत जास्त असला पाहिजे. मग त्या $2 ट्रिलियन निर्यातीचं उद्दिष्ट जे देशाने ठेवलं आहे त्याच्यात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के असला पाहिजे असं राज्याने ठरवलं की एवढे टक्के वाटा स्वतःचा सहभाग साध्य करणे. 25, 22, 20, 30. तर 22% वाटा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणानुसार 2030 पर्यंत देशाच्या $2 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा 22% सहभाग साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. उद्दिष्टच आपण सुरुवातीला अभ्यासलं होतं. महाराष्ट्र राज्याचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण कोणत्या कालावधीपर्यंत राबवण्यात येणार आहे? कोणता कालावधी आपण सांगितला होता? 2027-28 पर्यंत राबवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. 2 या ठिकाणी विधानं दिली आहेत. या आपलं जे महाराष्ट्र राज्याचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण आहे, पहिलं विधान, या धोरणामुळं राज्याच्या निर्यातीमध्ये दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे. हो, 7% वरून 14% होणार आहे. आपण सुरुवातीलाच अभ्यासलं. 2021-22 मध्ये भारताच्या निर्यातीमधील महाराष्ट्राचा वाटा 17.33% होता. आपण पाहिलं मागच्या 19-20 पासून ते 21-22 पर्यंतचा वाटा पाहिला तर 17.33% 21-22 मध्ये होता. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे आपला ऑप्शन पाहिजे. कसा प्रश्न विचारलाय पहा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. स्पष्टीकरण पहा. राज्याच्या निर्यातीमध्ये सध्याच्या 60% वरून 14% एवढी वाढ होण्यास मदत होणार आहे. हे कशाचं आहे? तर पहिलं जे विधान आहे त्याचं स्पष्टीकरण आहे. या धोरणामुळे राज्याच्या निर्यातीमध्ये दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे. म्हणजे 7% वरून 14% एवढी वाढ होण्यास मदत होणार आहे.
आता पुढचा, अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार आपला बनलेला आहे 2023चा आपण विचार करतोय. 24चा नंतर करणार आहोत पुढच्या परीक्षेसाठी. आता 23चा विचार करतोय. अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार बनलेला आहे. मग आपल्याला विचारतील की 2023 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता? अमेरिका. हा पहिला प्रश्न लक्षात ठेवा. दुसरा हे पहा, भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार. आता हे विधान मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला हे आपल्याला आकडेवारी नाहीत विचारत, आपल्याला काय विचारतील, भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार मागच्या 3 वर्षामध्ये सातत्याने त्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. वाढ होताना दिसते का? 80.51, 119.5, 158.55 अब्ज डॉलर वाढ होते सातत्याने. मागच्या काही कालावधीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारामध्ये मागच्या कालावधीमध्ये काही कालावधीपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विधान बरोबर आहे. तशा प्रकारे आपल्याला ॲनालिसिस करून पुढे जायचं. आता पहिला आपण विचार केला की 2023 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देशास ओळखलं जातं? तर आपलं स्पष्ट उत्तर होतं अमेरिका. आता आपल्याला आणखी विचारतील, भारताची सर्वात मोठे व्यापारी भागीदार असणाऱ्या देशांचा क्रम लावा 2023 मध्ये. तर पहिला देश आपण अभ्यासला अमेरिका, दुसरा देश चीन, तिसरा देश UAE. ही तीनच लक्षात ठेवा सुरुवातीला. अमेरिका, चीन, UAE सर्वात मोठे व्यापारी भागीदार असणारे भारताचे देश 2023 मध्ये. अमेरिका 2 नंबरला, चीन 3 नंबरला, UAE. लक्षात राहील का? स्पष्टपणे लक्षात राहील. पुढे जाऊयात. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहता ही मागची काही परिस्थिती आहे. 13-14 पासून 17-18 पर्यंत आणि 20-21 मध्ये चीन भारताचा अव्वल व्यापारी भागीदार होता. पूर्वी चीन होता. चीन पूर्वी UAE हा देशाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. हे विधानं जे आहेत हे मुख्य परीक्षेसाठी आहेत. अशा प्रकारे विधानं विचारून आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायचा. मागचे काही ट्रेंड्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. तर संभाव्य प्रश्न काय असणार आहे? हाच महत्त्वाचा संभाव्य प्रश्न असेल. अलीकडील काळात कोणता देश चीनला मागं टाकून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे? अमेरिका, चीन, UAE, सौदी अरेबिया. आपल्याला माहिती आहे अमेरिका सर्वात मोठा व्यापारी भागीदार 2023 मध्ये बनलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. भारताचा सर्वात मोठे व्यापारी भागीदार असणाऱ्या देशांचा क्रम लावा. आपण काय काय सांगितलेलं होतं? USA सर्वात मोठा, दुसरा चीन, तिसरा UAE. तशा प्रकारे भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार असणाऱ्या देशांचा क्रम लावा हे विचारते. लक्षात आलं? पुढे जाऊयात. GST अपिलीय न्यायाधिकरण आपला मुद्दा आहे. काय झालंय की GST संबंधी जर काही वाद असतील तर मग त्या संबंधी उच्च न्यायालयामध्ये जावं लागतं. आणि अगोदरच उच्च न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग केसेस पडलेल्या आहेत. आणि या पेंडिंग केसेस असल्यामुळे ह्या नवीन केसेसची भर पडल्यामुळं आणखी केसेस वाढतच चाललेत. मग कधी कधी निवृत्त न्यायाधीश बोलवायचे असे प्रकार आपण अभ्यासलेत राज्यघटनेमध्ये. मग याला कुठं तर तोडगा काढता यावा म्हणून ह्या GST अपिलीय न्यायाधिकरणाची रचना करण्यात आली. मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट विचारात काय घ्यायची, GST अपिलीय न्यायाधिकरणाची रचना करण्यात आली आहे. कशासाठी आली? मी तुम्हाला सांगितलं की जर GST संबंधी काही वाद असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयामध्ये हजारो केसेस पेंडिंग आहेत. मग ते बघायचं का आणखी येणाऱ्या केसेस बघायचं. मग त्यांनी विचार केला GST संबंधी जर काही वाद असतील तर त्यासाठी आपण एखाद्या न्यायाधिकरणाची रचना करू. GST संबंधीचे वाद डायरेक्ट न्यायाधिकरणाकडे सुपूर्द करता येतील आणि पेंडिंग केसेसची संख्या पण कमी होईल. तर असा विचार केला आणि GST अपिलीय न्यायाधिकरणाची म्हणजे GSTAT ची रचना करण्यात आली. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपिलिएट ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण, जिथं GST संबंधीच्या वादांचं अपील करता येईल अशा प्रकारचं न्यायाधिकरण म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपिलिएट ट्रिब्युनल. लक्षात आलं? ह्याचं आणखी स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. आता अधिसूचना कधी जारी झाली आहे पहा, 14 सप्टेंबर 2023 रोजी.
फायदा काय आहे? आपण अगोदरच म्हटलं होतं, पेंडिंग केसेस आहेत त्या निकाली काढायच्या. 14,000हून अधिक प्रलंबित प्रकरणं जलद गतीने निकाली काढता येईल. म्हणजे जीएसटीशी संबंधित 14,000 प्रकरणं न्यायालयाकडे पडून आहेत. कधी त्याच्यावर न्याय देणार, कधी न्याय होणार. मग त्यासाठी आपण काय करू, जीएसटी संबंधित जे वाद आहेत ते वाद सोडवण्यासाठी वेगळ्याच न्यायाधिकरणाची स्थापना करू की जीएसटी संबंधीचे सगळे वाद त्या न्यायाधिकरणाकडे जातील आणि त्याला नाव दिलं आहे GST-80. लक्षात आलं? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपिलिएट ट्रिब्युनल GST-80. तशा प्रकारे याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं, 14,000हून अधिक प्रलंबित प्रकरणं जलद गतीने निकाली काढता येतील, हा फायदा होईल. आणि सध्या कर अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधानी असलेल्या करदात्यांना कुठं जावं लागतं, तर संबंधित उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागते. मग उच्च न्यायालयापुढं अगोदरच पेंडिंग केसेस जर पडून असतील यांचा नंबर यायला वेळ लागेल आणि मग त्या निर्णयाला किंवा घेण्यात येणाऱ्या आदेशाला वेळ लागणार आहे. तर हे कुठेतरी थांबवता यावं, ती प्रकरणं जलद गतीनं त्या प्रकरणांचा निपटारा करता यावा या उद्देशानं ही रचना करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. GST-80 संभाव्य प्रश्न पहा. GST अपीलीय न्यायाधिकरण. एक एक आपण प्रश्न पाहूयात. जीएसटीशी संबंधित वाद सोडवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वस्तू व सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण GST-80 याची किती खंडपीठांची स्थापना करण्यात येणार आहे? आता देशभरामध्ये जी खंडपीठं स्थापन केली जाणार आहेत ते 31 खंडपीठं स्थापन केली जाणार आहेत. म्हणजे याची किती खंडपीठं स्थापन केली जातील? 31. तर 31 मधली 3 गोवा, दमण, दीव आणि महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. लक्षात आलं? एकूण किती खंडपीठं? 31 खंडपीठांची स्थापना करण्यात येणार आहे. दुसरा प्रश्न, जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणांची स्थापना खालीलपैकी कोणत्या उद्देशानं करण्यात आलेली? पेंडिंग केसेस जलद गतीनं निकाली काढता यावेत या उद्देशानं या GST-80 हे अपीलिएट ट्रिब्युनल न्यायाधिकरण. तर GST-80 ची स्थापना खालीलपैकी कोणत्या उद्देशानं करण्यात येणार आहे? तर जीएसटीशी संबंधित जी प्रलंबित प्रकरणं आहेत ती जलद गतीनं निकाली काढता यावीत. पुढचा प्रश्न, सध्या कर अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधानी जर असेल तर अशा करदात्यांना कोठे दाद मागावी लागत होती? संबंधित उच्च न्यायालयात दाद मागावी लागत होती. आता हे करदाते कोणाकडे जातील इथून पुढे? तर GST-80 कडे जातील. GST-80 कडे जातील. अगोदर त्यांना कुठे? संबंधित उच्च न्यायालयात दाद मागावी लागत असेल, आता ते GST-80 कडे जातील. ठीक आहे. आता अजून त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची. GST-80चं इथंपर्यंत आपण पाहिलं, 31 खंडपीठं आपण पाहिली आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं GST-80 काय आहे. तर GSTशी संबंधित जे विवाद आहेत त्या विवादांचा निपटारा करण्यासाठी या ट्रिब्युनलची न्यायाधिकरणाची रचना करण्यात आली. त्याला GST-80 असं म्हणायचं आहे. लक्षात आलं? GST-80चा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपीलिएट ट्रिब्युनल. ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण. तशा प्रकारे आता या GST-80 संबंधी GST परिषदेमध्ये सुद्धा काही डिसिजन्स घेण्यात आले. 52वी GST परिषद झाली तर त्या 52व्या परिषदेमध्ये GST-80 संबंधी काही डिसिजन्स घेण्यात आलेले आहेत. त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार. सुरुवातीला विचार करा, GST परिषदेची 52वी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? पहिला प्रश्न आजच्या मुद्द्यामधला. 52वी बैठक पार पडली आपल्याला कळालं. कोठे पडली? नवी दिल्लीला पडली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली पडली आहे? अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार. कोण आहेत आपल्या देशाचे वित्तमंत्री? निर्मला सीतारामन आहेत. म्हणजे GST परिषदेची 52वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? नवी दिल्लीला पार पडली. कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले? आता पहा, मी तुम्हाला अगोदर काय म्हटलं होतं, GST-80 संबंधी काही महत्त्वाचे निर्णय 52व्या GST परिषदेमध्ये झालेले आहेत.
कोणते निर्णय झाले GST AT संबंधी, त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतील. आपण विचार करूया. याच्यामध्ये काय विचार केला गेला की सदस्यांसाठी कमाल वयाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता तुम्हाला विचारतील GST AT साठी सदस्यांच्या कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हो, कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हे विधान बरोबर आहे. काय वाढ झाली आहे? न्यायाधिकरणाचे जे अध्यक्ष असतील, म्हणजे या GST AT चे जे अध्यक्ष असतील, त्यांची कमाल वयोमर्यादा किती असेल? 70 वर्ष. 67 वर्षापासून ही कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्यात आलेली आहे. का 70 वर्ष करण्यात आलेली आहे कमाल वयोमर्यादा? 70 वर्ष याच्यासाठी करण्यात आलेली की त्यांना निवृत्तीनंतर कमीत कमी 5 वर्ष तरी मिळाली पाहिजेत, म्हणजे 70 वर्ष. लक्षात आलं का? हा पण प्रश्न आपण या ठिकाणी संपवला. सदस्यांसाठी कमाल वयोमर्यादा 67 वर्ष आहे. ती किती वर्षापासून? वयोमर्यादा 65 वर्ष होती, तर 65 वर्षावरून 67 वर्ष करण्यात आलेली आहे. आता विचार करा, अध्यक्षांसाठी कमाल वयोमर्यादा किती वर्ष झाली? 70 वर्ष. सदस्यांसाठी कमाल वयोमर्यादा किती झाली आहे? 67 वर्ष. 65 वर्ष व 67 वर्ष. शिवाय नियुक्तीचं किमान वय किती वर्ष करण्याची शिफारस करण्यात आली? नियुक्तीचं किमान वय 50 वर्ष करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. आता थोडंसं चिंतन करा. अध्यक्षांचं कालावधी किती वाढवण्यात आलेला आहे? कमाल मर्यादा 70 वर्ष. सदस्यांसाठी 67 वर्ष. 65 वर्ष आणि 67. नियुक्तीचं किमान वय किती वर्ष करण्याची शिफारस करण्यात आलेली? 50 वर्ष. आणि यापूर्वी नियुक्तीचं किमान वय नमूद केलेलं नव्हतं. लक्षात आलं? तशा प्रकारे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे जाऊयात. GST AT बद्दल अगोदरच मी तुम्हाला अर्थ सांगितला. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल, वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरण. वस्तू आणि सेवा कर या संबंधीचे जे विवाद आहेत त्याचं अपील कुठे करायचं? न्यायाधिकरणाकडे करायचं, ट्रिब्युनलकडे करायचं. तर त्याला GST AT असं म्हटलं आहे. तर CGST कायदा, सेंट्रल GST कायदा 2017च्या कलम 109 नुसार हे स्थापन करणं बंधनकारक आहे. कोणत्या कलमानुसार स्थापन करणं बंधनकारक आहे? 109 कलमानुसार स्थापन करणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? प्रमुख खंडपीठ कोणत्या ठिकाणी असणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी असणार. 31 खंडपीठांचा आपण विचार केला. रचना कशी असणार आहे? अध्यक्ष आणि तांत्रिक सदस्य, केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी एक, अशा प्रकारे रचना असणार आहे. त्यानंतर GST कायद्याअंतर्गत विवादांचं निराकरण करण्यासाठी विशेष अपिलीय प्राधिकरण असेल. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, GST चे जे विवाद आहेत त्या विवादांचं निपटारा करता यावा, निराकरण करता यावं, ते विवाद सोडविता यावेत, यासाठी हे विशेष अपिलीय न्यायाधिकरण असणार आहे. हे GST कायद्यातील द्वितीय अपिलाचं मंच असणार आहे. म्हणजे GST AT हे विधानामध्ये तुम्हाला विचारलं तर माहिती असावं, GST AT हे द्वितीय अपिलाचं मंच आहे, प्रथम अपिलाचं मंच नाही, हे लक्षात ठेवायचं. प्रथम अपिलाचं मंच कुठं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. हे पहा, या कायद्याअंतर्गत प्रथम अपील अपिलीय प्राधिकरणाकडे करता येतं. पहिलं अपील कुठे करायचं? अपिलीय प्राधिकरणाकडे. आणि जर प्राधिकरणानं दिलेला जो निर्णय तो जर तुम्हाला मान्य नसेल तर दुसरं अपील तुम्ही GST AT कडे करायचं. म्हणजे द्वितीय अपिलाचं मंच आहे. लक्षात, द्वितीय अपील करतात. प्रथम अपील अपिलीय प्राधिकरणाकडे करता येणार, द्वितीय अपील GST AT कडे करता येणार, म्हणजे द्वितीय अपिलाचं मंच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला, गोवा आणि महाराष्ट्रासाठी 3 खंडपीठ मी तुम्हाला सांगितली. गोवा आणि महाराष्ट्रासाठी 3 खंडपीठ असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण आपण अभ्यासलं. केंद्र आणि राज्य GST कायद्याअंतर्गत जर तुम्हाला अपील करायचं असेल, एखादा वाद असेल, त्या संबंधी अपील करायचं असेल, तर पहिलं अपील तुम्ही कुठं करणार? अपिलीय प्राधिकरणाकडे करणार. आणि जर प्राधिकरणाने दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नसेल, प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तुम्हाला अपील करायचं असेल, तर दुसरं अपील तुम्ही GST AT समोर करता येईल. म्हणजे द्वितीय अपिलाचं मंच आहे GST AT. लक्षात आलं का? ठीक आहे. GST परिषद. आता थोड्याशा प्रश्नांची विचार करा की
52वी GST परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? निर्मला सीतारामन. कोठे पार पडली? नवी दिल्ली येथे पार पडली. आता GST परिषद कधी स्थापना झाली होती? 2016 मध्ये. उद्देश काय होता? वस्तू आणि सेवा करांशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारला शिफारशी करणे यासाठी GST परिषदेची रचना करण्यात आलेली आहे. अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री, म्हणजे आता सध्याचे अर्थमंत्री आपण निर्मला सीतारामन म्हटलं. सचिवालय नवी दिल्लीला आहे. त्याच्यानंतर घटनात्मक संस्था आहे, याच्यावरती पण प्रश्न येतो. हे घटनात्मक संस्था आहे का? तर घटनात्मक संस्था आहे. घटनात्मक संस्था आणि वैधानिक संस्था कोणत्या याचा विचार आपण राज्यघटनेमध्ये सविस्तर केला की वैधानिक संस्था म्हणजे कोणत्या, घटनात्मक संस्था म्हणजे कोणत्या. अशा प्रकारे ही घटनात्मक संस्था ही लक्षामध्ये ठेवायची. आणि राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार? कलम 279A अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशानुसार परिषदेची स्थापना करण्यात आलेली. म्हणजे GST परिषदेची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली? कलम 279. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार याची स्थापना केली जाते. लक्षात आलं. आता संभाव्य प्रश्न पहा. GST परिषदेची 52वी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह. आपण म्हटलं वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले, नवी दिल्लीला पार पडले. GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अपिलिएट ट्रिब्युनल GST कायदा 2017च्या कोणत्या कलमानुसार स्थापन करणं अनिवार्य आहे? कलम 109 नुसार. याचा पण आपण विचार केला. आणखी काय प्रश्न? न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांसाठी कमाल वयोमर्यादा किती असणार आहे? 70 वर्ष असणार आहे. आपण म्हटलं 70 वर्ष का? निवृत्तीनंतर 5 वर्ष तरी त्यांना त्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे म्हणून 70 वर्ष. न्यायाधिकरणाच्या सदस्यांसाठी कमाल वयोमर्यादा किती असणार आहे? 67 वर्ष. म्हणजे 62व्या वर्षी निवृत्त झाल्या तर त्यांना सुद्धा कमीत कमी 5 वर्ष मिळाली पाहिजेत म्हणून कमाल वयोमर्यादा 67 वर्ष आहे. नियुक्तीचं किमान वय किती वर्ष करण्याची शिफारस करण्यात आली? 50 वर्ष करण्यात आलेली. याच्या अगोदर नियुक्तीचे किमान वयाची मर्यादा नव्हती, पण यावेळी मात्र नियुक्तीचं किमान वय 50 वर्ष करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गोवा आणि महाराष्ट्रासाठी किती खंडपीठ असणार आहेत? 3 खंडपीठ असणार आहेत. अशा प्रकारे GST परिषद आणि GST या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा केली, त्याच्याशी प्रश्न पाहिला. आता आपण पुढे जाऊयात. हे पहा, GST प्रमुख खंडपीठ कोणत्या ठिकाणी हे पण आपण अभ्यासलं, नवी दिल्लीला आहे. आता देशातलं पहिलं UPI ATM काय आहे त्याचा अगोदर आपण विचार करूयात. काय होणार आहे या UPI ATM मुळे? तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर कार्डलेस, कार्डाशिवाय रोख पैसे काढता येणार आहेत. UPI ATMचा काय फायदा? सुरुवातीला आपण म्हटलं देशातलं पहिलं UPI ATM सुरू झाला. देशातलं पहिलं UPI ATM. ते UPI ATMचा काय फायदा काय? आत्ता आपल्याला जर डेबिट कार्ड आपण घेऊन गेलो, त्या मशीनमध्ये टाकलं तर त्यातून ते पैसे काढता येतात. आता तुम्हाला कार्डलेस, त्या कार्डाशिवाय पैसे काढता येणार आहेत. UPI ATMचा फायदा काय हे आपण सुरुवातीला ठीक आहे आपल्याला कळालं की अगोदर त्याच्यामध्ये कार्ड समाविष्ट करून पैसे काढता येत होते. आता मात्र कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. UPI ATMचा हा फायदा आहे. ठीक आहे. आता विचार करा, देशातलं पहिलं UPI ATM कोणी सुरू केलं आहे? देशातलं पहिलं UPI ATM कोणी सुरू केलेलं आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं सुरू केलेलं आहे. आपल्याला विचारतील देशातील पहिलं UPI ATMची सुरुवात खालीलपैकी कोणत्या संस्थेनं केलेली आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं केलेली. हिताची पेमेंट सर्व्हिसेस जपानमधील हिताचीची उपकंपनी. लक्षात आलं का? देशातलं पहिलं व्हाईट लेबल ATM, देशातलं पहिलं UPI ATM हे सुरू झालं आहे कोणत्या उपक्रमानं हे सुरू केलेलं आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं सुरू केलेलं आहे. याला कोणाच्या सहकार्याने सुरू केलं आहे? NPCI. साहजिकच आहे, आपल्या देशात काही करायचं असेल असा प्रकार तर NPCIची सहकार्य घ्यावं लागतं. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हटलं जातं त्याला. तशा प्रकारे या ATMचं सादरीकरण झालं आहे 5 सप्टेंबर 2023 रोजी, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा. मग याच्यामध्ये फायदा आपण पाहिला की तुम्हाला कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा आहे. प्रत्यक्ष डेबिट किंवा क्रेडिट कार्ड
न बाळगता सुद्धा तुम्हाला रोख पैसे काढता येणार आहेत. व्हाईट लेबल ATM. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि हे पहा, जपान स्थित हिताचीची उपकंपनी असलेली हिताची पेमेंट सर्व्हिसेस सध्या रोख ठेव सुविधा देणारी एकमेव व्हाईट लेबल ATM ऑपरेटर आहे. काय म्हटलंय पहा, सध्या रोख ठेव सुविधा देणारी एकमेव व्हाईट लेबल ATM ऑपरेटर म्हणून खालीलपैकी कोणत्या कंपनीला ओळखलं जातं? या ठिकाणी आपल्याला काय, हिताची पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीला ओळखलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पहा, व्हाईट लेबल ATM म्हणून देशातील पहिलं UPI ATM सुरू करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे? हिताची पेमेंट सर्व्हिसेस, पेपल पेमेंट सर्व्हिसेस, ॲमेझॉन पे पेमेंट सर्व्हिसेस, ब्रेनट्री पेमेंट सर्व्हिसेस. कोणती? हिताची पेमेंट सर्व्हिसेस. लक्षात आलं? पुढे जाऊयात. तशा प्रकारे हाचा आपला भाग अर्थव्यवस्थेचा ज्या काही घडामोडी 2023 मध्ये घडलेल्या आहेत त्याचा हा पहिला भाग. याच्यानंतर आणखी 2 भाग तयार होतील या 2023च्या, की जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये ज्या काही आर्थिक घडामोडी घडल्या त्यातला हा पहिला आणि महत्त्वाचा भाग, की ज्याच्यामधून प्रश्न येऊ शकतील. मग या ठिकाणी आपण दुसऱ्या भागामध्ये पुढे भेटूयात. तोपर्यंत आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.